यवतमाळ शहरात भूमिगत गटार योजनेची कामं सुरू आहेत। पावसाळ्यामध्ये या गटार योजनांच्या कामामुळे शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था निर्माण झाली आहे। शहरातील प्रभाग क्रमांक 26 मध्ये भूमिगत गटार योजनेची कामं करण्यात आली आहेत आणि प्रशासनाकडून ह्या परिसरातील रस्त्यांवरती माती आणि गोटे टाकून तात्पुरती दुरुस्ती सुद्धा केली आहे। पण पावसामुळे रस्त्यावरती चिखल झालाय, त्यामुळे नागरिकांना चालणं कठीण होतंय। या विरोधात यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावरती धडक देत कार्यकारी अभियंता प्रफुल्ल व्यवहारे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले। यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष बबलू देशमुख यांनी प्रशासनाने उपाययोजना करून 4 दिवसात रस्ते दुरुस्ती करण्यात येईल असं आश्वासन दिल्याचंही म्हटलंय। यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्या यवतमाळमध्ये भूमिगत गटार योजनेचं काम चालू आहे। संपूर्ण पावसाळा सुरू आहे, पण या भूमिगत गटार योजनेमुळे यवतमाळ शहरातील जे भाग आहे, मग ते लोहारा असेल, वडगाव असेल, उमरसरा असेल, ज्या ठिकाणी या योजनेचं काम झालं त्या योजनेतील त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना अतिशय त्रास होत आहे। म्हणजे लोकांना घरातून बाहेर निघणं कठीण झालेलं आहे। पावसाचे दिवस आहे, शाळा आहे, स्कूल बस आहे, व्हॅन आहे, बिमार आहे, म्हातारे माणसं आहे, स्त्रिया आहे, या सगळ्या लोकांना गाडी चालवणं शक्य झालं। गाडी तर सोडा, तुम्ही पैदल चालणंही कठीण झालेलं आहे। त्याच्यामुळे त्यांचं जे जीवन आहे सध्या नरक बनलेलं आहे। वरून पाऊस सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना अतिशय कठीण परिस्थिती समोर जावं लागतं। यासाठी आम्ही महाराष्ट्र धडक मोर्चा दिला आणि आतापर्यंत आम्ही ठिय्या आंदोलन केलं। त्यांनी आम्हाला 4 दिवसात म्हणजे शनिवारपर्यंत हे सगळं दुरुस्त करून देण्याचं आव्हान दिलं, म्हणजे सहकार दुरुस्त करून देणार आहोत असं सांगितलं आणि म्हणून आम्ही आज हे ठिय्या आंदोलन थांबवत आहोत, जेणेकरून लोकांची जी सुविधा आहे ती लवकर झाली पाहिजे। यासाठी शहर काँग्रेस कमिटीने आज इथं आंदोलन केलेलं आहे।